आज शैलेश चालला आहे राजस्थानला. मग त्याची धावपळ होती आणि माझी धावपळ होती. तर मला त्याला आज थेपला पण बनवून द्यायचा आहे आणि प्लस मी इथे एका साईडला चटणीची पण तयारी करते. तर ही चटणी त्याच्यासाठी नाही आहे, ही मला ऑर्डर्स आहे ना, त्यासाठी मी चटणी बनवून घेतली आहे फ्रेश म्हणजे द्यायला. कारण हे सकाळीच जेव्हा शैलेश निघणार तेव्हा म्हणजे कुरिअर करूनच जाणार आहे पुढे. त्याचकरिता मी पटापट चटणी एका साईडला करून घेतली आणि मग बाकीची कामं आवरायला घेतली. कारण कसं आहे ना, की असं कुठे कोण जायचं असलं ना, की आपल्याला काही वेळ नसतो. म्हणून आज उभं राहूनच मी चहा पण पिऊन घेतला. आणि हे सर्व झाल्यावर ना मला थेपले पण बनवायचे होते, कारण आम्ही बाहेरचं खात नाही म्हणून तेही आज करायचं होतं. मग इथे पटकन चटणी बनवून घेतली आणि शैलेशला बोलली मी की तू पॅकिंग करून घे चटणी, तोवर मी थेपले बनवते. आणि थेपले बनवायला घेतले. आता बघा, आम्ही जेव्हा पण म्हणजे गावी जातो ना, त्यावेळेस आम्ही बाहेरचं तर काही खात नाही, ट्रेनमधलंही नाही आणि घेऊनही जात नाही बाहेरचं. म्हणून मग त्यासाठी इथे थेपले बनवले, कारण पोचायला 15-16 तास तर लागतातच ना म्हणून. आणि मग सर्व झाल्यानंतर ना दुपारच्या वेळेस मी इथे भाजी आवरायला घेतली. म्हणजे भाजीपाला सर्व आणला होता शैलेशने, तर तो आवरून घेते. मी फ्रेश झाली आणि मग हे सर्व काम करायला घेतलं. पटकन इथे एका साईडला मी मिरचीच्या दांड्या आहेत ना ते काढून घेतल्या. मी काय आज भाज्या काही धुवून ठेवणार नाही आहे, कारण मला सकाळपासून काहीच वेळ नव्हता आणि खूपच बिझी होती. त्यासाठीच मी असं करणार आहे. तर इथे छोटे छोटे कंटेनर आहेत ना, त्यामध्ये मी असं भरून ठेवते. म्हणजे जो काय आपला खडा मसाला असतो ना, तसं करते मग मी. जसं की मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबू हे सर्व मी असं कंटेनरमध्ये ठेवते. तर मला हा पण एक व्हिडिओ बनवायचा आहे फ्रीजवर, कारण मला एका ताईने कधीच पहिले म्हणजे की भरपूर दिवसा अगोदर कॉमेंट केलेली आहे की तुम्ही फ्रीजमध्ये काय काय कसं ठेवता ते आम्हाला प्लीज एक व्हिडिओ बनवून दाखवा. तर ते तसं करणार आहे, पण मला आता खरंच वेळ नाही आहे. वेळ असला की मी तोही व्हिडिओ टाकेल. आणि इथे पण मी थोडेच म्हणजे भाजी असं साफ करून ठेवले. बाकीच्या भाज्या होत्या ना, जसे की भेंडी वगैरे होती, ती अशीच पिशवीमध्येच बांधून ठेवली, कारण मला ताकदच नव्हती. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.